अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती असेल किंवा वर्षातून दुसरे काही कार्यक्रम असो किंवा नसो, इथे येऊन नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जा घेऊन आणि ज्या संविधानासाठी बाबासाहेबांनी आणि महात्मा गांधींनी आणि त्याच्याबरोबरच्या असंख्य लोकांना पहिलं या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर हा देश कसा चालला पाहिजे त्याचं दिशा देण्याचं खूप मोठं योगदान हे बाबासाहेबांनी केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने अनेक नवीन क्रांतिकारी गोष्टी झाल्या. शिक्षण असेल, समता असेल, त्यानंतर पाण्याचे प्रश्न असतील, नद्यांचे प्रश्न असतील, हे अशासारखे अनेक किंवा वीज प्रकल्प कसे असले पाहिजेत, असे असंख्य पुरोगामी विचार, सामाजिक पण आणि राज्याच्या हितासाठी असे असंख्य निर्णय किंवा त्या निर्णयाला सुरुवात किंवा दिशा द्यायचं खूप मोठं योगदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. आणि भारतात नाही पण जगामध्ये, परदेशातही तुम्ही गेला तर अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये आजही किंवा अनेक सामाजिक चळवळीत जगामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख, त्यांचे विचार आज जगभर पसरत आहेत आणि त्यांचा जन्म आणि कर्मभूमी हे भारत राहिलं आहे, ह्याचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला स्वतःला सार्थ अभिमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण काम शेजारी चालू आहे, मात्र ते अजून पूर्ण केलेलं नाही आहे. डेडलाईन कायमच पाहायला मिळतं. मी ह्याच्याबद्दल अनेक वेळा आधीही बोललेले आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना तेव्हा खूप वेळा आम्ही सगळेच जायचो. आदरणीय पवारसाहेबांनी त्याचा खूप पाठपुरावा केलेला आहे. पण आता जवळपास त्या गोष्टीला 3-4 वर्ष झालेली आहेत. सरकार ज्या स्पीडनी ते काम आत्तापर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं ते झालेलं नाही, दुर्दैव आहे. माझी सरकारला विनम्र विनंती आहे की हे काम तातडीने चांगलं दर्जाचं हे लवकर झालं पाहिजे, कारण का खूप वर्ष झाली हे काम फार रेंगाळतं आहे आणि हे दुर्दैव आहे की अशा कामामध्ये जी प्रगती अपेक्षित होती ती झालेली नाही. फक्त भाषणापुरतं बाबासाहेबांचं नाव घेऊन चालणार नाही या सरकारला, पण ते कृतीमध्ये त्यांनी करून दाखवलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला बाबासाहेबांचे विचार गाववाडी वस्तीपर्यंत पोचवण्याची नैतिक जबाबदारी सरकारची तर आहेच, पण आम्हीही ती घेतो, कारण का हा विचार खूप मोठा आहे. मुंबई सध्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मुंबईकरांना सतत त्रास सहन करावा लागतोय. टँकर चालकांना ज्या पद्धतीने बंद केला आहे, सरकारकडून अजूनही तो बंद सुटला जात नाही आहे आणि त्यामुळं नागरिकांची मात्र मोठी फरफट होती. पाण्याचा प्रश्न, उन्हाळा, याचं प्लॅनिंग हे नेहमी आधी केलं जातं आणि मुंबईकर असतील किंवा महाराष्ट्रात अनेक भागामध्ये टँकर सुरू झालेले आहेत आणि हे चिंतेचा विषय आहे. कारण आणि सरकारने तो अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे आणि ह्याच्या नियोजन प्रत्येक जिल्ह्याला पाण्याची नियोजनाची मीटिंग होते. तर त्या नियोजनाच्या मीटिंगचं काय झालं, कधी घेतली, याचा अहवाल हा मी स्वतः सरकारकडे पत्र लिहून मागवणार आहे. कारण का नक्की कोण बघतंय, नगरसेवक जेव्हा असतात तेव्हा नगरसेवक ह्याचा पाठपुरावा करत असतात. आज कोण पाठपुरावा करतं आहे? जवळपास 3 वर्ष झाली पंचायत राजचं एक इलेक्शन झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेने जायचं कुठे आणि गेलं तरी न्याय मिळणार आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि दुर्दैव आहे की आज महाराष्ट्रामध्ये एवढी मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालं असलं तरी अपेक्षित असं यश किंवा कामं किंवा त्याचा वेग हा गेल्या 100 दिवसात मला तरी दिसत नाही. ताई, काल एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. अमित शहा यांचे देखील दौरे वाढले आहेत. राज्यामध्ये भाजपचे सरकार असतानाही अमित शहा यांचे दौरे वाढत आहेत. पुढच्या महिन्यातही त्यांचे दौरे, कसं पाहता या दौऱ्यांकडे? तो त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या सरकारचा आणि एका देशाचा गृहमंत्री कुठे जाणार ह्याच्यावर प्रश्नचिन्ह कसं दाखवायचं. ही लोकशाही आहे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येक मंत्र्याला, नागरिकाला सगळीकडे जायचा अधिकार हा बाबासाहेबांनीच दिला ना आपल्याला. आणि जर अमितभाई शाह महाराष्ट्रात जास्त आले त्याच्यात गैर काय? नक्कीच ताई, पण निधी वाटपावरून कुठेतरी धुसफूस आहे शिवसेनेमध्ये, नेत्यांना निधी देत नाही दादा, अशी पण एक खासगीमध्ये चर्चा होते. आता हा प्रश्न तुम्हाला अर्ध्या तासांनी विचारला पाहिजे. मला कसं माहिती असेल या सरकारमध्ये कोणाला निधी मिळतोय का नाही मिळतोय, हा त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही. मराठी झाले का सगळे? खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महामानवास अभिवादन केले आणि त्याच्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.